नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। नेहमीच भाजी चपाती खाण्याचा कंटाळा येतो, काहीतरी वेगळं चमचमीत असं खावंसं वाटतं आणि मग आपल्याला आठवते ती म्हणजे डाळबट्टी। थोड्या अंतरावर गेल्यानंतर नावामध्येही बदल होतो, तसाच करण्याच्या पद्धतीमध्येही बदल होतो। पण आज आपण ही पारंपरिक डाळबट्टी अगदी खुसखुशीत आणि खमंग अशी तयार करणार आहोत आणि त्यासोबतचं जे आपण डाळ तयार करणार आहोत तीसुद्धा कमीत कमी मसाल्यांचा वापर आपण इथे केलेला आहे, तरी चवीला अप्रतिम लागणारी ही डाळबट्टी तयार होणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे आपण सर्वात आधी डाळ शिजायला टाकणार आहोत। तर इथे कुकरमध्ये आपण डाळी टाकून घेणार आहोत। त्यासाठी सर्वात आधी मी इथे तूर डाळ घेतलेली आहे। तूर डाळ पॉलिश केलेली इथे वापरलेली नाही, घरचीच तयार केलेली तूर डाळ आहे। आणि आता त्यामध्ये आपण मुगाची डाळ टाकणार आहोत। तर तूर डाळ घेतलेली आहे आपण, तर त्या तूर डाळीच्या अर्धीच आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे, त्यामुळे डाळ खाताना चवीलाही छान लागते। आणि इथे मुगाच्या डाळीपेक्षा थोडी कमी आपण मसूर डाळ घेणार आहोत। आपल्याला डाळीचं प्रमाण आवडीनुसार तर तुम्ही कमी अधिक करू शकता, पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला ही डाळीचं प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे डाळ खाताना ती चवदार तयार होते। आता आपण ह्या ज्या टाकलेल्या डाळी आहेत 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर त्यासाठी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हाताने चोळून ह्या डाळी आपल्याला स्वच्छ अशा धुवायच्या आहेत। आणि आता यातलं पाणी पूर्ण आपण टाकून घेणार आहोत आणि स्वच्छ पाणी या कुकरमध्ये आपल्याला टाकायचं आहे। तर बघा, हाताने चोळून स्वच्छ अशी डाळ धुवून घेतलेली आहे। तर यातलं पूर्ण पाणी मी टाकून घेतलेलं आहे बघा, आणि यामध्ये दुसरं स्वच्छ असं पाणी टाकणार आहे आणि ही डाळ आपण शिजायला ठेवणार आहोत। तर डाळ शिजतानाच आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे, तसंच हळदसुद्धा टाकायची आहे। आपण इथे चमचाभर तेल टाकणार आहोत। तेल टाकल्यामुळे डाळी एकजीव अशा शिजल्या जातात आणि इथे हळद टाकणार आहोत, त्यामुळे डाळींना रंग छान येतो। तर इथे कुकरचं झाकण बंद करून कुकर आपण गॅसवर शिजायला ठेवणार आहोत आणि इथे कुकरच्या मी 2च शिट्ट्या काढून घेणार आहे, कारण जी तूर डाळ आहे 2 शिट्ट्यांमध्ये चांगली शिजली जाते, घरचीच तयार केलेली असल्यामुळे। पण तुम्ही इथे कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता आपण इथे बट्टी तयार करण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। खरं तर पारंपरिक पद्धतीने म्हटलं तर बट्टी ही जाड पिठापासून तयार केली जाते, पण नेहमीच आपल्याकडे जाड पीठ असेल असं नाही। तर आज तुम्हाला मी नेहमीची आपली जी रोजची चपाती करण्याची गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक आहे त्यापासून बट्टी करण्याचं प्रमाण सांगणार आहे, ती कशी करायची। तर आता इथे 4 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं, त्यासाठी 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे, त्यामुळे बट्टी खुसखुशीत अशी तयार होते। आता यामध्ये आपण ओवा टाकणार आहोत। तर इथे चमचाभर एवढा ओवा घेतलेला आहे, तो हातावर चोळून मी या पिठामध्ये टाकणार आहे। तर आता आपण ओवाही यामध्ये टाकलेला आहे आणि आता आपण बट्टी आपली आतूनही पोकळ आणि फुललेली तयार होण्यासाठी यामध्ये आपण अर्धा टीस्पून एवढा खाण्याचा सोडा टाकणार आहोत। बऱ्याचदा लहान मुलं खात असतील तर तुम्ही सोडा इथे स्किपही करू शकता, पण पाहिजे तशी मग बट्टी खुसखुशीत तयार होत नाही। आता यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे 2 चमचे। बट्टी तयार करताना यामध्ये मिठाचं प्रमाणही व्यवस्थित टाकायचं, त्यामुळे बट्टी खाताना रुचकर लागते। टाकलेले सर्व साहित्य यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत मी। आणि आता आपण यामध्ये तेल टाकणार आहोत। तर इथे बघा, मी तुमच्यासमोर इथे तेल टाकलेलं आहे। वाटीने म्हणाल तर इथे रोजच्या वापरातली आपण इथे पाव वाटी एवढं तेल घेतलेलं आहे आणि आता तेल गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे। आता आपण हळद यामध्ये टाकणार आहोत, कारण इथे सोडा टाकलेला असल्यामुळे बऱ्याचदा हळद जर जास्त झाली तर बट्टीवर लाल पॅचेस तयार होतात, त्यासाठी हळद इथे कमी टाकलेली आहे। आणि आता आपण तेल बघा कडकडीत असं गरम केलेलं आहे। मी दाखवते पीठ टाकून बघा, अशा पद्धतीने छान कडकडीत असं गरम करायचं आणि हे गरम तेल आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे। आता सुरुवातीलाच हाताने आपल्याला मिसळून घ्यायचं नाही, चमच्याने आपण पूर्ण पिठामध्ये तेल मिसळून घेणार आहोत आणि आता थोडं थंड झाल्यानंतर परत आपण हाताने मिसळून घेणार आहोत। तर आता इथे आपण ज्या भांड्यात तेल गरम केलेलं होतं त्यालाही तेल बरंचसं राहिलेलं आहे, तर यामध्ये थोडं पीठ टाकून त्याचंही पूर्ण तेल मी काढून घेतलेलं आहे आणि हाताने पूर्ण यामध्ये तेल आपल्याला मिसळून घ्यायचं आहे।
बऱ्याचदा तेल टाकल्यामुळे पिठामध्ये तशाच तेलाच्या गुठळ्या राहतात, तर त्या पूर्ण आपल्याला मोडून काढायच्या आहेत आणि हाताने पूर्ण मिसळून तेल झाल्यानंतर मुटका मसा वळून बघायचा. बघा, छान मुटका वळला जातोय, म्हणजे आपलं तेलाचं अगदी अचूक असं प्रमाण इथे आपण वापरलेलं आहे. आता यामध्ये आपण आणखीन एक साहित्य टाकणार आहोत, तर ते म्हणजे इथे बघा, नाश्त्याचा जो चमचा आहे त्याने इथे आपण 2 ते 2.5 चमचे एवढं दही घेतलेलं आहे. दही ताजंच आहे. इथे आपण जो सोडा वापरलेला आहे त्यामुळे जे दही आपण टाकलेलं आहे त्यामुळे इथे फर्मेंटेशन होणार आहे आणि जे आपली बट्टी आहे ती आणखीनच हलकी खुसखुशीत अशी तयार होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही इथे आवर्जून यामध्ये दही वापरा. तर इथे दही टाकल्यानंतर ते सुद्धा एकदा पूर्ण आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत ही कणिक भिजवून घेणार आहोत. तर यामध्ये आपल्याला एकदमच पाणी टाकण्याची घाई करायची नाही. थोडं थोडं पाणी आपल्याला 2 ते 3 वेळा टाकलं तरीही चालेल, कारण बट्टीची जी कणिक असते ती घट्टसर अशी आपल्याला भिजवून घ्यावी लागते. कणिक थोडी जरी पातळ अशी सैलसर झाली तर बट्टी पाहिजे तशी तयार होत नाही आणि ती तेलकटसुद्धा होऊ शकते. तर बघा, यामध्ये मी परत एकदा पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ही कणिक आपण भिजवून घेणार आहोत आता घट्टसर अशी. तर इथे माझी कणिक ही भिजवून झालेली आहे बघा. या पद्धतीची आपल्याला कणिक तयार करून घ्यायची आहे. आता आपल्याला यावर झाकण ठेवून 10 मिनिटं कणिक मुरायला ठेवायची आहे. तर आता कणिक मुरल्यानंतर आपण याची बट्टी तयार करायला घेणार आहोत. तर इथे बघा, 10 मिनिटं माझी झालेली आहेत आणि ही जी कणिक आहे ती बघा पहिल्यापेक्षा फुलल्या गेलेली आहे. तर आता आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग बट्टी. तर इथे आता आपण पोळपाट घेऊन त्यावर ही कणिक मिनिटभरासाठी परत एकदा अशी मळून घेणार आहोत. तर आता आपल्याला बट्टी तयार करत असताना ती फार मोठी अशी तयार करायची नाही, कारण ही बट्टी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तुम्ही फार जास्त मोठी अशी बट्टी तयार केली तर ती बघा शिजायलासुद्धा वेळ लागतो आणि तळायलाही वेळ लागतो. तर आता बघा, याचे मी 2 भाग तयार करून घेणार आहे आणि परत याचा रोल करून आपण याच्या छोट्या लाट्या तयार करून घेणार आहोत. मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे, अगदी नवीन करणारे असतील त्यांचंसुद्धा बघूनच लक्षात येईल. तर बघा, हा रोल मी तयार केलेला आहे आणि आता आपल्याला चाकूने याचे एकसारखे असे गोळे तयार करायचे आहेत, म्हणजे बट्टी अशी एकसारखी तयार होते. तर इथे बघा, मी याचे 4 भाग तयार केलेले आहेत आणि मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे त्यामध्ये अगदी 4 ते 5 जणांचं जेवण आरामात होतं. तर बघा, इथे याचे आपण गोळे तयार करणार आहोत. तर इथे बघा, हातावर तुम्हाला याचा गोळा तयार करून दाखवलेला आहे मी. आता आपण राहिलेले जे गोळे आहेत ते सुद्धा करून घेणार आहोत. तर आता आपल्याला तयार गोळा जो आहे त्याची सुरुवातीला आपल्याला चपाती तयार करून घ्यायची आहे. आता चपाती तयार करत असताना आपल्याला ती पातळ अशी तयार करायची आहे. म्हणजे रोजची जी आपली चपाती आहे त्यापेक्षा थोडी जाडसर केली तरीही चालेल, पण जास्त जाडसर अशी तयार करू नका. बघा, आता इथे तुम्हाला लाटायला थोडं जड जात असेल, थोडंसं जो आपला पोळपाट आहे त्याला चिटकत असेल तर तेल किंवा कोरड्या पिठाचा वापर केला तरीही चालेल. पण इथे मी दोन्हीचाही वापर केलेला नाही, कारण कणिक घट्टसर अशी भिजवून घेतल्यामुळे आपल्याला तेल किंवा पिठाची गरज इथे वाटत नाही. तर इथे बघा, आपली ही जी चपाती आहे ती लाटून तयार झालेली आहे. आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे सगळीकडे आपल्याला काठापर्यंत तेल लावत न्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या बट्टीला छान अशा लेयर्स तयार होण्यासाठी आपण याला बघा अशा घड्या घालून घेणार आहोत, म्हणजेच दुमण मारून घेणार आहोत. तर इथे मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने याला दुमड तयार करून घ्यायचे आहेत. मी या आधीसुद्धा चॅनलवर बट्टीच्या घड्या कशा घालायच्या आणि भरपूर लेयर्स तयार करून बट्टी कशी तयार करायची याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. तर बघा, आता याला आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या तयार करून झालेल्या आहेत बघा आणि आता वरूनसुद्धा याला आपण तेल लावून घेणार आहोत आणि आता याचा आपल्याला रोल तयार करायचा आहे. दोन्हीही बाजूनी 2दा आपल्याला याला दुमड घालायची आहे आणि आता राहिलेला पूर्ण भाग आपल्याला एका ठिकाणी असा पूर्ण गोळा करत न्यायचा आहे. तर अगदी अंगठ्याच्या मदतीने आपल्याला जी बट्टी आहे ती आतमध्ये लोटत न्यायची आहे आणि दुसऱ्या हाताचे जे बोटं आहेत त्यांनी असं वर त्याला आकार देत न्यायचा आहे
आणि वरून पूर्ण भाग आपल्याला बंद करायचा आहे, पण हाताचा जास्त दाब द्यायचा नाही, कारण आतील ज्या लेयर्स आहेत त्या एकमेकांना चिटकायला नको. आणि शेवटी आपल्याला पूर्ण गोळा असा गोल करून बघा, ही बट्टी आपली तयार झालेली आहे. आणि आता बघा, अशाच आपण राहिलेल्या ज्या सर्व बट्ट्या आहेत त्या तयार करून घेणार आहोत. आणि नंतर आपल्याला ह्या बट्ट्या वाफवायला ठेवायच्या आहेत. तर वाफवण्याची सुद्धा एक सोपी पद्धत तुम्हाला सांगते मी. तर बघा, असं एक खोलगट भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक ताट ठेवून आपल्या सर्व बट्ट्या आपण इथे वाफवून घेणार आहोत. इथे आपण यावर झाकण ठेवून 15 मिनिटे बट्ट्या वाफवून घेणार आहोत. इथे गॅसची स्पीड आपल्याला सुरुवातीला मोठी ठेवायची आहे आणि नंतर इथे मीडियम स्पीड ठेवायची आहे, म्हणजे एकसाथ सर्व बट्ट्या आपल्या वाफवल्या जातात. आता इकडे आपली कुकरसुद्धा थंड झालेला आहे आणि डाळसुद्धा चांगल्या शिजलेल्या आहेत. तर इथे जी डाळ आहे ती आपल्याला घोटून घ्यायची आहे. यामध्ये पाण्याचं जे प्रमाण सांगितलेलं आहे ते सुद्धा बघा किती व्यवस्थित असं झालेलं आहे. आता ही डाळ आपण घोटून घेतल्यानंतर यामध्ये थोडं गरम पाणी टाकणार आहोत. तर पाहिजे तेवढं अंदाजाप्रमाणे गरम पाणी यामध्ये टाकायचं. तर इथे मी सुरुवातीला यामध्ये अर्धा प्याला एवढं पाणी टाकलेलं आहे. तर आता आपण डाळ फोडणीला सुद्धा घालणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे तेल टाकून घेणार आहोत. आजची जी आपण बट्ट्यांसोबत डाळ तयार करणार आहोत, तर ती जास्त अति मसाल्यांचा वापर म्हणजे आपण इथे करणार नाही आहोत. तर इथे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी घातलेली आहे आणि त्यानंतर इथे आपण अर्धा टीस्पून एवढा हिंगसुद्धा घातलेला आहे. हिंग छान तेलामध्ये फुलल्यानंतर अर्धा चमचा इथे जिरंसुद्धा घातलेलं आहे. जिरंही छान असं फुलू द्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपण घातलेला आहे. कांदा इथे आपल्याला हलकासा फक्त ट्रान्सपरंट असा होऊ द्यायचा आहे. फार जास्त काळपट असा कांदा आपल्याला करायचा नाही. तर इथे बारीक असा कांदा चिरून घेतल्यामुळे त्याला शिजायलाही फार जास्त असा वेळ लागत नाही. तर बघा, इथे कांदा आपला परतून झाल्यानंतर हलकासा आपण यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहोत. तर इथे कढीपत्त्याची 10 ते 12 पाने आपण टाकलेली आहेत आणि तीसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहेत. एकदा कांद्याचा रंग थोडासा बदलल्यानंतर आपण यामध्ये आलं लसूण जाडसर असं कुटून घेतलेलं आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. ते खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घेतलेलं आहे, ते इथे घातलेलं आहे आपण. ते सुद्धा कांद्याबरोबर परतून घ्यायचं. आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, तोही आपल्याला घालायचा आहे. आता आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला कांदा जास्त आधी शिजवून घेतलेला नाही, कारण कांद्याबरोबरच टोमॅटो देखील शिजणार आहे. तर इथे टोमॅटो आपण परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा धना पावडर घालणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा इथे आपण कांदा लसूण मसालासुद्धा घातलेला आहे. इथे पाव चमचा गरम मसाला, हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे इथे आपण लाल तिखट टाकलेलं आहे. म्हणजेच बघा, इथे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता टाकलेले सर्व साहित्य आपल्याला एकदा पूर्ण मिसळून घ्यायचे आहेत. असं पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपण मिनिटभर पूर्ण हे जो मसाला आहे तो परतून घ्यायचा तेलामध्ये आणि त्यानंतर आपण जी शिजवून घेतलेली डाळ होती ती आपल्याला घालायची आहे. आता आपण कुकरमध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहोत. तर इथे आपल्याला अर्धा कप एवढं पाणी कुकरमध्ये टाकायचं आहे आणि ते पाणी आपण इथे डाळीमध्ये टाकून घेणार आहोत. तर इथे बघा, आपण डाळीमध्ये सर्व मसाले टाकून झालेले आहेत. त्यानंतर आपण इथे चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. तर आता इथे मीठसुद्धा आपलं घालून झालेलं आहे. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता डाळीला आपल्याला छान उकळी आणून घ्यायची आहे आणि आपली ही चमचमीत अशी डाळ खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे. कमीत कमी मसाल्यांचा वापर करून ही आपण डाळ तयार केलेली आहे. तर आता डाळीला उकळी आलेली आहे. गॅस बंद करणार आहे आणि यावर झाकण ठेवणार आहे. आता एकदा बट्टीही आपण चेक करून घेणार आहोत. तर यावरचं झाकण मी काढून घेते आणि इथे आपली 15 मिनटं झालेली आहेत. तर झाकण उघडून बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली बट्टी पहिल्यापेक्षा किती फुलल्या गेलेल्या आहेत. तर इथे चाकूने मी चेकसुद्धा करून दाखवते तुम्हाला. बघा, अगदी चाकू क्लीन निघालेला आहे, म्हणजे बट्टी आपली जी आहे ती आतूनसुद्धा चांगल्या प्रकारे शिजल्या गेलेली आहे.
आता ही बट्टी आपण कट करून घेणार आहोत। दुसरीकडे मी तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। इथे बट्टी कट करत असताना तुमच्या लक्षात येत असेल की बघा किती व्यवस्थित अशी कट आपली बट्टी होत आहे। म्हणजे आतून ती चांगल्या प्रकारे शिजल्या गेलेली आहे आणि फुलल्यासुद्धा गेलेली आहे। मी जे प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे कणिक भिजवून घेताना सर्व साहित्यांचं, त्यामुळे ही बट्टी बघा किती छान तयार झालेली आहे। आता ही तळूनसुद्धा तुम्हाला दाखवते। त्यासाठी तेल गरम आपण करून घेतलेलं आहे। त्यामध्ये एक एक करत बट्टी टाकून घेणार आहोत। आता बट्टी तळत असताना गॅसची स्पीड आपल्याला इथे मोठी ठेवायची नाही। तेल गरम झाल्यानंतर इथे गॅसची स्पीड आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम स्पीडवरच बट्टी तळून घ्यायची आहे। म्हणजे ती आतपर्यंत चांगली शिजली जाते आणि त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या मोकळ्या व्हायला मदत होते। तर बघा इथे बट्टी तळून झालेली आहे आणि आपल्याला याच रंगावर ही बट्टी तळून घ्यायची आहे। राहिलेल्या आहेत त्यासुद्धा सर्व बट्ट्या मी तळून घेते। तर आता इथे आपण आपलं ताटसुद्धा तयार करूया। तर बघा गरमागरम अशी भरपूर लेयर्सवाली आपली बट्टी आणि त्यासोबत चमचमीत असं हे फोडणीचं वरण। तर मंडळी, आजची ही चमचमीत थाळी तुम्हाला खरंच आवडली आहे का? तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण ते विनामूल्य आहे। पुन्हा अशाच छान छान रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।